आचार करा आणि भगवान शंकराच्या चरित्राचा विचार करा. ज्याच्या ध्यानात आलं त्याच्या आलं. भगवान शंकराच्या चरित्राचा काय करायचा? विचार करायचा. महादेवानं अंगाला राख लावली. अलग लक्षात, विचार करा. राख लावली कायमुळं? भगवान शंकरजी म्हणतात एक दिवशी या सगळ्या लोकांच्या शरीराची काय होणार आहे? पण मी म्हणायलो म्हणून का खरंच आहे? सगळ्याची राख होणार आहे. बरोबर आहे. याच गावात कीर्तनात बोलत होतो की सगळ्यात सांगणाऱ्याची बिन गावातल्याची बी एक दिवशी मसन वाटेत काय होणार? एक बाई उठली आणि म्हणली महाराज मी या गावचीच नाही. तिची नाही होणार का? हे सांगण्याचा मुद्दा महाराज सगळ्याची राख होणार आहे. राख शब्दाचा अर्थ भगवानराव उलटा करा. राख. हा, मग खरं स्वरूप जर असेल तर सगळे राख होणार आहेत. महादेवानं सांगितलं अरे एक दिवशी राख होणार आहे म्हणून जिवंतपणात राख लावली. महादेवाच्या चरित्राचा विचार करा. एक, भगवान रामाचं आचरण करा आणि कृष्णाच्या चरित्राचा महाराज म्हणतात उच्चार करा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग भगवान कृष्णानं चरित्र केलं ते 2 दशेमध्ये केलं. 2 दशेमध्ये त्या कोणत्या कोणत्या दशा आहेत? तर महाराज म्हणतात भगवान परमात्मानं 2 दशेमध्ये चरित्र केलं. हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताई. एक गाई राखत असताना चरित्र केलं आणि एक रांगत असताना चरित्र केलं. विठ्ठला वेळ कमी असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण परमात्मा रोहिणी नक्षत्रावर रोहिणी नक्षत्रावर बुधवारी जन्माला आले. मी नेहमी सांगत असतो कान्मारावजी, सांगूच का नको? काही माणसं नक्षत्रावर ज्या माणसाच्या ध्यानात आलं श्रवण नक्षत्रावर ज्या मुलाचा जन्म झाला बरं काय ते विद्वान होत असतं. एक, आणि शाळेमध्ये जरी घालायचं असेल ना सज्जन महाराज, श्रवण नक्षत्रावर जो पोरगा शाळेमध्ये घातला त्याला ऍडमिशन मिळालं तो महाराष्ट्रात फर्स्ट क्लास येतो. हा नियम आहे. काही शहाणे म्हणतात त्या दिवशी टाइम नव्हता आम्हाला, तर मग एक काम करा, श्रवण नक्षत्र नाही मिळालं ऍडमिशन द्यायला तर श्रवण नक्षत्रावर त्याचा अभ्यासक्रम चालू करा. तो जगामध्ये फर्स्ट क्लास मध्ये येतो. हे श्रवण नक्षत्राचं फल आहे. हे जरा ध्यानात घ्या. दुसरा मुद्दा जरा सांगूच का नको? श्रवण नक्षत्रावर मुलाला जर तुम्ही जर चांगलं नॉलेज दिलं तर तो महाराष्ट्रामध्ये पहिला येतो आणि जर काही दिलं नाही तर तो जगातला महागुंड असा निघतो. असं त्या शास्त्रामध्ये वर्णन आलं. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत असते ज्या माणसाच्या बोटावर नक्षत्र पडलं ना वादक, तर कोणती बी पुडी टाक आणि कोणती शाही लावा गड्या 2 दिवसामध्ये धडाका दे. बोटाचं नक्षत्र आहे. ज्या माणसाच्या होटावर नक्षत्र पडलं का ते भांडकुदळ होते. हातावर पडलं की मारामाऱ्या करते आणि पायावर पडलं तर एका गावात राहत नाही. म्हणून जुन्या बाया म्हणायच्या माय कोण्यानं खित राहत नाही. हे जे मुद्दे आलेले भगवान परमात्मा रोहिणी नक्षत्रामध्ये जन्माला आले. आता सांगाय वेळ कमी आहे. आणि भगवान परमात्मा बुधवारी जन्माला आले. ज्येष्ठ नक्षत्रावर जन्माला आलेलं लेकरू कष्टदायक असतं, त्रासदायक असतं असं शास्त्रामध्ये वर्णन आलं. पण आपल्याला टाइम कमी असल्याच्या कारणानं रोहिणी नक्षत्रावर भगवान परमात्मा जन्माला आले. आणि महाराज आद्य गर्गाचार्य महाराज जन्मकुंडली पाहायला आले. तेवढ्यामध्ये कंसाचा बीपी हाय झाला. त्यानं महाबळ भट नावाचा ब्राह्मण पाठवला आणि पाठवल्याच्या बाद यशोदा माईनं पाठ मांडला आणि विचारल्या बरोबर त्यांनी पंचांग काढलं आणि सांगितलं मा तुझ्या या बालाला मूळ नक्षत्र लागलेलं आहे आणि तो सगळ्याचा सत्यानाश करल. तुझ्या बाळाशी लागलेचे मूळ करील निर्मूळ सर्वत्राची. सगळ्याचा सत्यानाश करल. महाराज 56 कोटी भावकीचा सत्यानाश करल. भगवान परमात्मानं ऐकलं. म्हणजे अजून महाराज काही म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे की हा एवढा वाईट आहे की एवढा वाईट आहे याचा सत्यानाश केला तर बरं आहे. म्हणले काही शांती गिनती, म्हणले शांती गिनती करता येत नाही. याला घराच्या माग एका उकंड्याच्या खड्ड्यामध्ये महाराज खड्डा घ्या आणि त्याच्यात पुरून टाका बरे का. बाळकाच्या अंगी औचिने बहुत
बाळकाच्या अंगी औचिने बहुत गर्दीत नेऊन टाकायाशी, गर्दीत नेऊन टाकायाशी नाही बरं, गर्दीत नेऊन टाकायाशी म्हणजे खड्ड्यात टाका असं त्याचा अर्थ केला. भगवान परमात्मानं ते सगळं ऐकलं आणि सांगितलं शांती गिंती म्हणजे शांती काही नाही, एक काम करा. मग त्यांनी विचारलं यशोदामाईने की परवा गर्गाचारी आले होते आणि गर्गाचार्यांना सांगितलं चंद्र सूर्य तोपर्यंत यांची सत्ता आहे, चांगलं आहे असं सगळं सांगितलं महाराजांना. असं कसं काय, त्या बाबाचं खरं आहे का तुमचं खरं आहे? नेहमी सांगतो दोन तट दोन भट दोन हलगट एका जागी येत नाही, दोन आवा दोन बोवा दोन जावा एका जागी येत नाही, दोन मिस्त्री दोन शास्त्री दोन कुत्री एका जागी येत नाही. घटना अशी झाली म्हणले तसं नेमकं खरं काय? त्यांनी सांगितलं साप गर्गाचार्य खोटं बोलले आणि गर्गाचार्य गणितामध्ये चुकले. महाराज म्हणले गर्ग तो चुकला गणिताशी, अमंगळवाणी पुनरुपी बोलला. गर्ग तो चुकला गणिताशी, गर्गाचार्याची चूक म्हणल्यावर देवानं सहन केलं नाही. भावकीलं दोष तरी देवानं ऐकिलं, माईलं दोष देवानं ऐकिलं, सगळं ऐकिलं, पण गर्गाचार्य दोषी आहे म्हणल्या बरोबर देवानं ऑर्डर दिला. ज्या पाटावर महाराज ब्राह्मण बसले त्या पाटाला सूचना दिल्यावर पाट 15 फूट वर गेला. तेव्हा नेमकंच यशोदेनं ताट आणलं होतं आणि पाहतात बाबाजी 15 फूट वर, 15 फूट वर गेल्याच्या बाद महाराज तेवढ्यामध्ये पाठ फिरायला लागला आणि फिरल्याच्या बाद महाराज पाठ वर आणि बामणाची पाठ खाली झाली. बामणाच्या पाठीत बसल्याच्या बाद बामण घायवरला पळाय सुटला. घाबरे दुर्जन पळाया पाहत, अशीच गोळ होती. लाकडी सामान्याला वाटलंय आपली भावकी जर माग लागली तर हायगाई काल करायची. सगळे लाकडी बाजा वाटेमध्ये आल्या. घाबरे दुर्जन पळाया पाहत, आडव्या ठाकत बाजापुढी. आता बाजा आडव्या आल्यावर मी सांगतो रस्त्यात गतिरोधक आणि गावात विरोधक असावं, गाडी जरा दबून मापून चालते. बामणाचं महाराज योगायोगानं त्या बाजामध्ये महाराज बामणाचं जानू अडकलं. ह्या चाली ज्या आल्यात का माणसं चालबत झाल्याने हे बी चाली झाले. विठाला विठाला पंचांग फाटले जानवे तुटले, धोतर फिटले ब्राह्मणाचे धोतर फिटले टिंब टिंब. अशा पद्धतीमध्ये ज्याच्या ध्यानात आलं त्याच्या आलं. कुछ तुम समजो कुछ हम समजेंगे. अशा पद्धतीमध्ये महाराज ब्राह्मणाची फटफजिती केली आणि मग शेवटी गर्गाचार्य आले. आता वेळ कमी आहे. गर्गाचार्यानं सगळं सांगितलं, वातावरण शांत झालं. भगवान परमात्मानं खोड्या चोऱ्या बऱ्याच गोष्टी केल्या, त्या थोड्या आध्यात्मिक आहेत. सगळ्या घरच्या महाराज तक्रारी निर्माण झाल्यामुळं सगळ्या महिला मंडळीने एक युनियन केलं आणि या सगळ्या महिला मंडळी यशोदाच्या दारामध्ये आल्या. सांगितलं यशोदा मा तुझ्या बाळाला सांग आम्ही गोकुळा जाओ का राहो. गोकुळे राहावे का
अशा तक्रारी हजारो रोज यायच्या. पण यशोदा माय सांगायची तुम्ही मला मुद्दा दाखवा, मुद्दा. त्याच्यामध्ये महाराज एका गोपीनं भगवान परमात्माला असं कॉम्पिटिशन केलं होतं, देवा एकदा माय घरी येऊन पाय, बायांची काय चोरी करतो. आणि ती जरा सगळीच या गटाईची अध्यक्ष होती. सगळेचे अध्यक्ष असल्यामुळं तिनं सांगितलं माझ्या घरी येऊन पाय. तिचं नाव होतं मधुमालती. मधुमालतीनं कॉम्पिटिशन केल्याच्या बाद भगवान परमात्मा तिच्या घरी येण्याचं सांगितलं, तुझी तारीख उद्या आहे. मी शिवपुराणात एक मुद्दा वाचला, जरा वेळ कमी. महादेवानं विचारलं होतं शेनीला, तू सगळ्याच्या राशीत याला नंबर काय? ते म्हणे काय हाल विचारता? काय नाही, उद्याच्या 22 तारखेला. महादेव घाबरले की हो. महादेव हिमालय सोडून महाराज बर्फाच्या कोठडीमध्ये 8 तास बसले. 22 तारीख उजळली, 9 वाजायला लागले, बाहेरच आले नाही. शनी महाराज टेकड्यावर होते आणि मग जय हरी झाला. म्हणजे शनी महाराज म्हणले 22 तारखेला तुम्ही आलेत. म्हणलं अरे 22 तारखेला आलो, पण तुम्ही 4 वाजता बर्फाच्या महाराज दलामध्ये जाऊन लपले. तुमच्यासारखे ह्याच्यापेक्षा कोणता त्रास पाहिजे? हो तुम्हाला शनी आला. म्हणजे सांगण्याचा मुद्दा महाराज अशा पद्धतीमध्ये त्या मधुमालतीनं सांगितलं होतं माझ्या घरी ये. भगवान परमात्मानं सांगितलं तुझा नंबर उद्या आहे. भगवान परमात्मानं महाराज त्या मधुमालतीचा एक घोटाळा होता. जरा वेळ कमी आहे. ती काय करायची, तिनं भगवान परमात्माला नवस केला, 100 ग्रॅम लोणी मी रोज देवाला देऊन टाकेन, असा ती नवस केला. तिच्या गाई जास्त दूध देत होते, असा मुद्दा घडला. आता बरं मग 100 ग्रॅमचं लोणी रोजच्या रोज नेऊन द्यावं. 1 वर्षभराचं लोणी तिनं ब्लॅक मार्केट केलं, मथुरेला नेऊन विकलं. देवाला दिलं नाही, मालकाला दिलं नाही. हे देवाच्या ध्यानात होतं. देवाचा कारभार असा आहे, जैन घोटाळे केले बराबर देव त्याच्या घरात रोगाच्या रूपानं दुःखाच्या रूपानं काहीतरी पाठवतो. हा सिद्धांत आहे. मधुमालतीची कथा नाही, तो आपापनी कथा आहे. योगायोगानं असा घोटाळा केल्याच्या नंतर मी नेहमी सांगतो, देवाचे भावाचे गावाचे पैसे खाल्ले, पोरं दिवाने झाले समजायचे. हा 100% ते घरात टेन्शन देणार. योगायोगानं महाराज असा घोटाळा निर्माण झाला की तिथं भगवान परमात्मानं महाराज संध्याकाळच्या टायमाला तिच्या गायी सोडून दिल्या. गायीच्या जागेवर गाढव बांधलं. हिला दूध काढायचं नाद. 5 वाजता उठली आणि बरोबर महाराज गाढवाच्या खाली बसल्यावर आता गाढवानं कार्यक्रम केला. हे गाढवाच्या ध्यानात येतेच. योगायोगानं महाराज असे 2 लाथा मारल्या. पहिल्यांदा दात गेले आणि महाराज पुन्हा आली, इकडच्या बाजूनं पुन्हा 2दा मारला. भितळाला लागल्या बरोबर महाराज पाय फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झाले. सगळ्यात पट्ट्या लावून महाराज आली आणि तक्रार घेऊन आली. यशोदा माता सांगत होती की तुम्ही तशा येऊ नका, मुद्द्या मला सहित या. तेवढ्यामध्ये महाराज सगळ्या बायाची गर्दी झाली आणि विचारला मी मुद्दे मला सहित आलो. यशोदा बाहेर आहे, यशोदा बाहेर आहे. यशोदा बाहेर येती आणि विचारलं कान्हा खरं सांग बरं, तो गाढव तिच्या घरी बांधलं होतं का? तेवढंच 2 म्हातारे होते गणपतरावजी. ते म्हणले आखाड्याहून आम्ही येताना संध्याकाळी घोटीत नेत होता बाबा, कोठं बांधले माहित नाही. पक्की साक्ष पटली. तेवढ्यामध्ये विचारलं कान्हा खरं सांगतो गाढव बांधलं का? कान्हानं सांगितलं मा मी खरं सांगतो, इमानदारीनं सांगतो. तिला म्हणाव 100 ग्रॅम जे लोणी होतं ते कुठं केलं? हिनं हे घोटाळा केल्यामुळं हिनं, कारण दूध देण्याचं काम मी करत असतो, गायीमध्ये दूध निर्माण होण्यासाठी यंत्रणा माझी आहे. हिनं देवाचं खाल्ल्यामुळं मी तिच्या दारामध्ये गाढव बांधलं. तिला इमानदारीने विचार तो घोटाळा काय केला? मा तू जर असा घोटाळा करशील तर मावा खानदानी धंदा आहे. त्याच्या दारामध्ये जवई का होईन का पोरगा का होईन एक गाढव बांधित असतो. मग तो जवयाच्या रूपानं, युवयाच्या रूपानं, हिनीच्या रूपानं का सुनच्या रूपानं मला जे गाढव बांधलो म्हणजे ते नीट होतात आणि मग सप्तेकडे येतात. हा माझा खानदानी धंदा आहे. भगवान परमात्मानं गोकुळामध्ये अशा खोड्या चोऱ्या केल्या आणि शेवटी सगळे गावातले लोक जमा झाले. म्हणले आता या गावात राहायचं नाही. तेवढ्यामध्ये नंदराजा पाया पडतात, थांबा थांबा, कोणी ऐकत नाही. म्हणले 2 वाजायला लागले तर आता थांबण्यात मजा नाही.
तेवढ्यामध्ये एका मुलानं महाराज छकडं घेतलं, बायकोला त्याच्यामध्ये बसवलं, लांब माळाच्या रानात निघाला. नंदराजा पाया पडायले, थांब थांब, ऐकत नाही. गाडी माळावर गेल्याच्या बाद भगवान परमात्मानं त्याच्या पत्नीला तहान लावली. तहान लागल्या बरोबर महाराज त्यानं गाडी थांबवली. सांगितलं, कास रे पक्के धर, मी पाणी आणतो. तिथं काही नदी नव्हती. योगायोगान महाराज पाणी आणायचं गेला. 1 घंटा गेला, 2 घंटे गेले. भगवान परमात्मानं बराबर तिच्या मालकाचं रूप धारण केलं. तीच कळशी, तोच गिलास आणि तेच उपकरण, तीच टोपी, जशाल तसा झाला. तिने विचारलं, कस काय मालक इतक्या गडबडीत आली? म्हणजे तुला ठाऊ नाही का 2 वाजायले म्हणून मी गडबडीत आलो. दोघांनी पाणी पेलं आणि पाणी पेल्याच्या बाद जे छकडं दामटिल्या बरोबर जो खानदानी मालक होता तो कळशी घेऊन आला आणि पाहतो, भैया अशा पद्धतीमध्ये खानदानी मालक आल्याच्या बाद त्यानं सांगितलं, गाडी थांबव म्हणल्याच्या बाद ती एकदा या मालकाकडे पाहायची आणि एकदा गाडी हाणणाऱ्याकडे पाहायची. नेमका खरा कोणता मालक आहे? वाटेमध्ये महाराज तिनं गाडी थांबवायला लागली. म्हणले, आता गाव जवळ करा गाड्या. बाई 1 आणि मालक 2 झाली. रस्त्यातल्या लोकांना विचारायचे, खरं सांगा बरं मी कोणाची? ते म्हणले, बाई तुलाच कळलं तर आम्ही काय सांगावं? शेवटी महाराज ती नंदराजाच्या दरबारामध्ये कार्यक्रम आला. प्रत्येकाला विचारायची, मी कोणाची मत सांगा. मला म्हणावं वाटायले, आम्हाला सांगा वाटायले, सगळ्याच ध्यान स्वयंपाकाकडे. तुम्ही काही काळजी करू नका. प्रसंग असा झाला महाराज, तिनं गाडी अडवली आणि गावामध्ये आल्याच्या बाद नंदराजाला विचारलं, नंदराजा खरं सांगा मालक कोणता आहे? नंदराजा म्हणला, बाई मी पहिल्यांदा सांगू लागलो, गाव सोडून गेलं असं विघीन माग लागते. येड्या बाबडीत राहायचा टाइम येतोय, त्याच्यात गाव सोडलं न पाहिजे असं सांगितल्याच्या बाद नंदराजाने एक तडजोड केली. 22 हात रुंदीची विहीर होती आणि सांगितलं, ज्याची बायको असेल त्यानं त्याच्यावर उडी मारायची. जे महाराज खानदानी होतं का त्याला वाटलं, गाड्या उडी तर आपली पलीकडे जात नाही, गेली तर मधात जाते. आणि मग मधात उडी गेली तर बायको गेली ना आपण गेलो. त्याच्यापेक्षा महाराज जर जगलो वाचलो तर कोंडबराव सारखे लिहून दुसरं तरी धुमडं मड होता येईल नो. त्याच्यामुळे ते रडायला लागलं आणि उडी मारायला तयार झालं नाही. नंदराजाच्या ध्यानात आलं, गड्या आपल्या नंदाचा प्रताप आहे
त्याला बायको दिली आणि सांगितलं जाय आजपासून गाव सोडून जाऊ नको, रडू नको, हे घेऊन जाय. पण गाव सोडून गेल्याच्या बाद अशी फजिती होती असं भगवान परमात्मानं सांगितलं. आणि नंतर काल्याचा प्रसाद केला. 33 कोटी देव लोक आले, यमुनेच्या तटावर काला केला. सगळेजण एकदा वर हात करा. जन्मभूमीमध्ये ज्यानं हा काला केला, शास्त्रकार सांगतात जन्मभूमीचं कर्ज फिटत असतं. सगळे त्या ठिकाणी लोक आले, सगळ्यांनी वर हात केले. बिभ्रदवे नूर जठर पटयो श्रंग वेत्रेच कक्षे वामे पाणे मर्शुनम कवलम तत्फलांगलेषु पुंडलीक वरदान